पुण्याजवळील चाकण MIDCत 20 जानेवारी या दिवशी एका स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या होत्या। या घटनेत कैलास स्टील कंपनीचे मालक अजय सिंग यांच्या पोटात आणि पाठीत अशा 2 गोळ्या लागल्या होत्या। गंभीर जखमी झालेल्या अजय सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारानंतर अजय सिंग यांची प्रकृती बरी आहे। मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा सर्वांनाच आणि विशेषतः अजय सिंग यांना जरा जास्तच धक्का बसला। कारण अजय सिंग यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या चुलत भाऊ संग्राम सिंग यांनीच दिल्याचं समोर आलंय। नेमकं काय झालं पाहूयात। कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक स्पर्धेतून संग्राम सिंग याने चुलत भावाच्या हत्येची सुपारी दिली। पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशातून 4 जणांना अटक केली। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून हा सर्व प्रकार समोर आलाय। अजय सिंग याला स्टील क्षेत्रात संग्राम सिंग यांनीच आणलं होतं। मात्र या क्षेत्रात अजय सिंग मोठा होऊ लागला अशी संग्राम सिंग याला ईर्ष्या वाटू लागली आणि त्याने भाऊ असलेल्या अजय सिंग याला संपवण्याचा कट रचला। यासाठी त्याने उत्तर प्रदेशातील 4 गुंडांना 12 लाखांची सुपारी दिली होती। हाँ, 20 जनवरी रोजी माळुंगे पोलीस स्टेशन मध्ये कैलास स्टील कंपनी याचे मॅनेजर अजय विक्रम सिंग यांच्यावर फायरिंग झाली होती। 2 अज्ञात इसमाने एक ब्लॅक साइन मोटरसायकलवरून येऊन त्यांच्यावर फायर केले होते आणि त्यानंतर ते निघून गेले होते। हा एक ब्लाइंड केस होता। त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आणि त्यानंतर समानांतर तपास एंटी गुंडा स्क्वॉड यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या टेक्निकल एनालिसिस करून आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहिती च्या एनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टिम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता। त्यांनी 4 लोकांना 12 लाखाची सुपारी विक्टिम याच्या मर्डर करण्यासाठी दिला होता आणि हे सगळे माहिती मिळाल्यानंतर संग्राम सिंग यांना अटक करण्यात आली आणि त्याचबरोबर जे 4 मारेकरी होते त्याच्यापैकी एक रोहित पांडे याला बलिया येथून अटक करण्यात आला आणि ही जी कट होती त्याच्याबद्दलची कबुली संग्राम सिंग यांनी दिलेला आहे। सगळे तपास आतापर्यंतचे तपासमध्ये असा निदर्शनास आलेला आहे की हा जो कट होता याच्या मागे कौटुंबिक भांडण आणि ईर्ष्या यामुळे करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जे 2 अरेस्ट आहे, बाकी 3 जे आरोपी फरार आहेत त्यांच्या शोध पण चालू आहे आणि आपली टीम त्यांच्या मागे आहे। त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे लवकर आम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर बाकी पुढचा तपास चालू आहे। बाकी एव्हिडन्स पुरावे सगळे गोळा केल्यानंतर आम्ही पुढची लीगल कारवाई करणार आहोत। दरम्यान या गोळीबारातून बचावलेल्या अजय सिंग यांना मात्र मोठा धक्का बसला। त्यांच्याकडे पाहून आपण या व्यवसायात आलो, त्यांच्याकडे शिकलो, ज्यांना आपण आयडॉल मानतो त्यांनीच आपल्या खुनाची सुपारी दिल्याचं समजल्यानंतर अजय सिंग यांना मोठा धक्का बसला। इतकंच नाही तर जखमी अजय सिंग यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी संग्राम सिंग रुग्णालयातही आला होता। मात्र तोच आपल्या जीवावर उठल्याचं पाहून अजय सिंग यांना मोठा धक्का बसला। हम लोग डेली कम्युनिकेशन में थे, रेगुलर बात होती थी। वैसे भी मुझे छोटे बुलाते थे और ऐसा कभी लगा नहीं, ऐसा कभी उनके दिमाग में नहीं था कि कुछ इस तरीके का कंडीशन है, क्योंकि हमारी डेली बेसिस पे बात होती थी। इनफैक्ट मुझे गोली लगने के बाद भी वो मुझे देखने आए थे हॉस्पिटल, घर पे आए थे विद फैमिली और हमारा व्हाट्सएप आप देखेंगे तो हम डेली बेसिस पे बातचीत करते थे, रेट्स लेते थे। इनफैक्ट हमने मटेरियल भी उनको बेचा है, उनसे मटेरियल लिया है, वो सब चलता था सर। आगे हम बढ़ रहे थे तो उसका कुछ दुख था और उन्होंने कुछ बताया नहीं भाई सर, कि सब कुछ इतना नॉर्मल था
कि कभी मुझे इस चीज़ के ऊपर रियलाइज़ नहीं हुआ कि ऐसा कुछ हो रहा है। हालांकि नोकझोंक हुई थी आपकी उनसे? नहीं सर, कभी नोक-झोंक नहीं हुआ। ये था कि हम पहले जितना कांटेक्ट में थे उतने कांटेक्ट में मैं नहीं था बाद में, क्योंकि मैं भी अपने काम की वजह से, मैं जब से चाकन में हमारा सेटअप हो गया था वेयर हाउस का, तब से हम लोग, ऐसा होता था कि मेरे को अब रोज़ 12 घंटे 13 घंटे यहीं पे बीतते थे, तो मिलना कम हो गया था, बातचीत कम हो गई। बहुत ज़्यादा सर, आज भी शॉकिंग है। आज भी अभी भी मुझे रियलाइज़ नहीं हो रहा, इनफैक्ट ये चीज़ करके मुझे बहुत दुख हो रहा है। आप पहले उन कंपनी के साथ काम कर रहे थे क्या? मुझे यहाँ पे लेके आने वाले, मतलब अगर ये स्टील में काम करने के लिए उन्होंने ही लाया मुझे, तो मैं उनको तो अपना आइडल ही मानता था हमेशा। एक्चुअली मैं पहले MBA करके बॉम्बे चला गया था, मेरी जॉब लगी थी, मैं जॉब करता था। फिर जॉब करने के बाद उन्होंने ही बोला कि नहीं ठीक है, आप आओ इधर, कुछ अच्छा कर सकते हैं, तो मैं भी ज्वाइन किया था। धीरे धीरे उनके साथ काफ़ी बड़े, लेकिन बाद में ऐसा टाइम आया कि जहाँ पे वो अपना काम कर रहे थे, मैं अपना काम कर रहा था, तो कोई भी परेशानी नहीं हो, कभी उन्होंने बोला भी नहीं। दरम्यान उत्तर प्रदेशातून आलेल्या हल्लेखोरांनी 11 दिवस अजय सिंग यांच्यावर पाळत ठेवली. यासाठी लागणारी दुचाकी त्यांनी पुण्याच्या नाना पेठेतून खरेदी केली आणि 20 जानेवारीला त्यांच्या कंपनीच्या आवारातच अजय सिंग यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात एकूण 5 जणांचा सहभाग आहे. यातील 2 मध्य प्रदेशातून तर इतर 2 उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करतायत. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.